महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात महायुतीला यश आलंय आणि आता त्यांना बारामतीमधून उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील नाराज आहेत। राहुल कोल यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये आणि यांची नाराजी दूर करायची असेल तर जानकर पर्याय असू शकतात। जानकर हे पुन्हा महायुतीमध्ये आलेत आणि त्यांना आता एक जागा देण्याचा निर्णय झालेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जानकर बारामतीमधून लढणार का या प्रश्नावर त्यांनी थेट नकार न देता जानकर कुठून लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं नमूद केलं। युतीमध्ये आलेले आहेत ते होतेच, पण काही काळ थोडामध्ये अजित पवारांच्या सख्या वहिनी शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरल्या। शर्मिला पवार या अजित पवारांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत। सुप्रिया सुळेंना माझी कायम मदत राहणार असल्याचं शर्मिला पवारांनी म्हटलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महादेव जानकरांसारख्या लोकांना कोणती विचारधारा नसते, जिथे खायला मिळतं तिथे ते जातात अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी जानकरांवर निशाणा साधला। मवियाकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती, मात्र जानकर महायुतीच्या गोटामध्ये दाखल झालेत आणि त्यावर राऊतांनी घणाघात केला। नाशिकचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नाशिक आमदार वसंत गीते आणि निफाडचे आमदार अमित कदम यांनी संजय राऊतांची भेट घेतली। या भेटीदरम्यान नाशिकच्या लोकसभा जागेवरून चर्चा झाली। 2 दिवसांमध्ये शिंदे गटातील उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। सध्या भगवामय वातावरण असून 4 जूनला विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोल्हापुरात महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, आता उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी आहे असं संजय मंडलिक यांनी म्हटलंय। तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समजित घाटगे यांच्या पाठिंब्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे अशी माहिती मंडलिकांनी दिली आहे। अमरावतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढू शकते। बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। राणा दाम्पत्य आणि युतीतले काही नेते त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला। माढ्याच्या जागेवरून मवियाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। आधी महादेव जानकरांची संभाव्य उमेदवारी आणि आता इतर नवीन इच्छुकांच्या नावाच्या चर्चेमुळे अभयसिंह जगताप अस्वस्थ झाल्याचं समजतंय। 28 मार्चला म्हसवड तालुक्यात माण इथं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आणि तिथं ते पुढची भूमिका जाहीर करतील।